महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळतोय। महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी केली नाही असा दावा वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केलाय। या सगळ्या प्रकरणाचा तपास होण्याची गरज आहे असं ते म्हणाले। आता लोकांनीच याबाबत तपासाची मागणी केंद्राकडे करावी असंही ते म्हणाले। नथुराम गोडसे यांनी झाडलेल्या गोळ्यांमधून गांधींची हत्या झाली नाही, मी या सगळ्याचा अभ्यास केलाय, पंचनामेही खोटे होते असं सांगताना या सगळ्याचा पुस्तकात उल्लेख केल्याचं रणजित सावरकर म्हणाले। पुस्तक प्रकाशित होऊ नये याकरता माझ्यावर दबाव आणला गेला, मात्र मी हे पुस्तक स्वतः प्रकाशित केले। दरम्यान गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला असंही रणजित सावरकर यांनी म्हटलंय। नथुराम गोडसे यांनी सांगितलं की मी गोळ्या झाडल्या, आम्ही गांधींना मारलं, त्याच्यामुळे त्याचं क्रॉस एक्झामिनेशन झालं नाही आहे, ते एव्हिडन्स फेस व्हॅल्यूवर स्वीकारण्यात आले। पण जेव्हा मी त्याचं विश्लेषण केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या गोळ्या नथुराम गोडसेंनी मारलेल्याच नाही आहेत। या गोळ्या मुख्यत्वे फॉरेन्सिक मी अहवाल याच्यावर घेतलेला आहे। या गोळ्या ज्या आहेत त्या नथुराम गोडसेंच्या पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या नाहीत। नथुराम गोडसे यांचं पिस्तूल 9 mm होतं, तर गांधींच्या शरीरावर लागलेल्या गोळ्या त्यापेक्षा अतिशय लहान आकाराच्या होत्या।